मला असं वाटतंय आज पारगावमध्ये जी आज सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज आपल्याकडं उपमुख्यमंत्री साहेब आज या ठिकाणी येणार आहेत। पहिल्यांदा पारगावमध्ये ते येत आहेत। आज 2 उमेदवार या ठिकाणी 4 उमेदवार आहेत, जिल्हा परिषदला आहेत आणि पंचायत समितीला 2 उमेदवार आहेत। परंतु आज मला जास्त काय, आता मी 35 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करणारा माणूस आहे, कार्यकर्ता एवढा जीवाभावाचा आहे, पण मी आबू मेलो, मला काहीच नाही भेटत। आबू मेलो मी 35 वर्ष आणि 35 वर्षामध्ये मलिदा गँग आज या ठिकाणी उभी आहे। ज्यांनी वळसे पाटलांना 35 वर्ष मतदान केलं नाही ते आज त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही फार सगळ्या गोष्टी करून हे झालं, पण आम्हाला काहीच नाही भेटत। आज आमच्या पारगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच अशा आहेत की त्या जर समजा गावचा कचरा गोळा करायचा आणि तो माणूस गाडीचा ड्रायव्हर आला नाही, सरपंच बाईंनी गाडी चालू करायची आणि गावचा कचरा गोळा करायचा। अशा उमेदवार फक्त आहेत श्वेताताई ढोबळे। आणि आता मला 2 मिनिटं ते म्हणतील परत तू का बोलतो एवढा वेळ, पण मला असं वाटतंय आज अरुण भाऊच्या विषयी त्यांनी अशी घटना केली का वाळूचोर, अहो तुम्ही पार्टनर होते त्या ठिकाणी, तुम्ही नव्हते का? मग तुम्ही असं बोलणं नाही पाहिजे। आणि तुम्ही आज सर्व आज फिरत आहेत ना, फक्त प्रदीप पाटील आणि बंटी पाटील करतायत। साहेब आज कुठे गेलेत? साहेबांनी आलं पाहिजे, फिरलं पाहिजे का नाही, पण साहेब बोलती नाही काही। पण तुम्हाला मी सांगतो आज या पारगावमध्ये एकनाथबाईंची सभा आहे। पारगावमध्ये पहिल्यांदा सभा झाली, ती विजयाची सभा आहे, हे सर्वांनी ठरवायचे। आणि अरुण भाऊ गिरे असतील आणि श्वेताताई ढोबळे हे आमच्या गावचं लोकनियुक्त सरपंच पहिल्यांदा झाले आणि गावचा ते म्हणतात विकास केला नाही। अहो सरपंच असावा तर असे असावा का गावासाठी काय असेल, रात्रंदिवस जगणारी ही आमची महिला आज सर्वांसाठी काम करते। मला काय एवढं, मी सरपंचांनी मग काय सांगितलं, मला बोलता येत नाही, मला नाही बोलता येत। एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आज मला पहिल्यांदा संधी भेटली बोलायची। अहो हे मी माझं भाग्य समजतोय, कारण की वळसे पाटलांचे ज्यावेळेस व्यासपीठ असेल कधीच मला संधी नाही भेटली। मी आपला झेंडा धरायचा पळायचं, एवढंच काम केलं। आणि आज संधी भेटली एकनाथबाई शिंदेच्या व्यासपीठावरती, मधु दातखेडे सारख्याला संधी भेटला असेल, पण ही जनता सगळी पाहतीये, कारण की अरुण भाऊ गिरे आणि श्वेताताई ढोबळे आणि आपली वाळूताई विजयजीला झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री देतो। आमच्या गावामध्ये